नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. येत्या 2 दिवसातच म्हणजे येत्या 24 डिसेंबरला मराठवाडा केसरी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान एक दुसरा बैल मैदान छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत आहे. जांभली तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथे टॉपचं मैदान संपन्न होतं आहे. या मैदानात गटपासलाच मित्रांनो मानाची सायकल आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं असं पारितोषिक देखील आहे. प्रथम पारितोषिक 5 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक देखील 4 लाख, तृतीय पारितोषिक 3 लाख. एक टॉपचं मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे. त्याच्यामुळे या मैदानात रती मारुती टॉपचे नंदी आपल्याला 100% दिसणार आहेत आणि खूप चांगलं टॉपचं बक्षीस आहे मित्रांनो. आदत बैल व दुसरा बैल मैदान संपन्न होत आहे 24 डिसेंबरला. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे. या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारी जोडी पुसेगाव हिंदकेसरी ओरिजिनल हिंदकेसरीची मानकरी लक्ष्य आणि सचिन. हाच जोड आपल्या या मराठवाडा केसरी मैदानात पळताना दिसू शकतो. तुफान असं स्पीड आहे या जोडीला आणि चालू सीझनमध्ये अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर या जोडीत चर्चा चालू आहे आणि हाच जोड या मराठवाडा केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागतो जेव्हा हे दोन नंदी एकाच जोट्यात येतात. त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतो. त्याच्यानंतर द्वारलीकरांचा पेडगाव हिंदकेसरी, पुसेगाव हिंदकेसरी हरण्या आणि त्याच्यासोबत मित्रांनो नाशिकचा टॉपचा बैल आहे. नाव माहिती नाही परंतु नाशिकचाच 100% नंदी आहे आणि त्या नंदीचं नाव तुम्हाला उद्यापर्यंत मी सांगेल. परंतु हरण्या आणि नाशिकचा बैल हा सुद्धा एक 100% फिक्स पायरा झाला आहे. त्याच्यानंतर हिंगोलीकरांचा सर्जा आणि शंभू पुसेगाव मैदानामध्ये ज्या जोडीत चर्चा चालू होती, तुफान असा स्पीड लागला होता. हिंगोलीकरांचा सर्जा आणि शंभू तोच जोड पुन्हा एकदा आपल्याला मित्रांनो या मैदान पलटून देऊ शकतो, कारण या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. टॉप स्पीड लागतो यासुद्धा जोडीला. त्याच्यानंतर वडकी हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी, फॉर्च्युनर मैदानातील 1 नंबरचा मानकरी, छत्रपती संभाजीनगरचे आनबान शान लखन नक्की कोणासोबत, तर मुंगळा आणि लखन हा एक टॉपचा पायरा आपल्या मैदानात दिसू शकतो. चर्चा चालू आहे यासुद्धा पायऱ्याचे. मुंगळासुद्धा टॉप नंदी पळतो. मुंगळा आणि लखन हा जोड आपल्या मराठवाडा केसरी मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर विसापूरकरांचा कार्तिक जो बाकासूर, हरणे अशा सर्व टॉप नंदींसोबत पळाला आहे आणि आत्ताच झालेल्या चेअरमन केसरी मैदानामध्ये या नंदीने ट्रिपल हिंदकेसरी नाशिकचा तांडवसोबत 1 नंबर केला होता. तोच जोड आपला पुन्हा एकदा 5 लाखाच्या मैदानात पळताना दिसू शकतो. विसापूरकरांचा कार्तिक कायम गुलालात आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये मित्रांनो त्याने आपल्या मालकांचं आणि त्याचं नाव अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आहे. त्याच्यामुळे टॉपचंच नियोजन असेल. हाच जोड चेअरमन केसरी 1 नंबरचे मानकरी ठरलेली जोड कार्तिक आणि तांडव हाच जोड आपला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट देतो. पिंचोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर. मित्रांनो असे अपडेट आहे, मथुर आपल्या या मैदानात दिसणार नाही कारण चर्चासुद्धा खूप कमी आहे आणि मला वाटतंय 27-28 नंतर मथुर आपल्या घाटावरती 3 फेऱ्यात दिसेल, परंतु या मैदानात मथुर दिसणार नाही. तरीसुद्धा काय अपडेट आली तर नक्की सांगेल. तसेच शॉटगन मेहरबानसुद्धा मित्रांनो या मैदानात आपल्याला दिसणार नाही. मेहरबान मला वाटतं पुरंदर केसरी सासवडचा 25ला मैदान आहे, त्या मैदानात टॉपचं नियोजन झालं आहे मेहरबानचं. त्याच्यामुळे या 24च्या पुरंदर केसरी ओपनच्या मैदानात आपल्याला शॉटगन मेहरबान दिसणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक टॉपचा पायरा सांगतो. वडकी हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि उर्मिळाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा हा सुद्धा जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. पाकऱ्यासुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे आणि कंदूरचा राजासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो. त्याच्यानंतर शाकीरबाई यांचा घरचा साज राजा आणि सम्राट. राजा आत्ता दुसऱ्या धावणीला गेला आहे, परंतु नियोजन शाकीरबाईच बघतात. त्याच्यामुळे होम ग्राउंड आहे शाकीरबाईंसाठी. त्याच्यामुळे राजा आणि सम्राट पुसेगावला खूप सुंदर जोडी पडली होती, परंतु लक्ष्य आणि सचिन या सेवेमध्ये या जोडीची हार झाली होती, परंतु चांगला स्पीड लागला होता. कदाचित हा घरचा साजच आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर कारुंडे एक्सप्रेस
चिक्या नक्की कोणासोबत? पुसेगाव मैदानात देखील मित्रांनो चिक्याची गाडी फॉल झाली होती. या मैदानात टॉपचं नियोजन असेल दादा सरकार यांचा सर्जा आणि चिक्या हा A1 जोड आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो. यासुद्धा जोडला तुफान असा स्पीड लागेल. त्याच्यानंतर पुसेगाव हिंदकेसरी मैदानात ज्या जोडीने गुलाल घेतला होता अशी A1 जोडी महाराष्ट्र केसरी गोविंदा आणि जालना एक्सप्रेस बलमा, ज्या जोडीची खूप चर्चा चालू होती. हाच जोड आपला मित्रांनो आपला या मराठवाडा केसरी मैदानात पळताना दिसू शकतो. तुफान असं स्पीड आहे. गोविंदाला सुद्धा मैदानात दाखल हाच पायरा आपला या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत? तर थार मानकरी रुद्रा आणि वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा टॉपचं नियोजन आपलं या मैदानात दिसू शकतं. कालसुद्धा मित्रांनो एक मैदान झालं, त्या मैदानात देखील टॉपचं नियोजन होतं. तुफान असं स्पीड लागलं होतं गाडीला, परंतु गाडी पुढे जाऊन गटालाच फॉल झाली होती. नक्कीच सर्जा कमबॅक करेल आणि पैलवान अभिजित भैया पवार व शंभूदादासुद्धा टॉपचं नियोजन करतात. त्याच्यामुळे टॉपचंच नियोजन आपल्या या मैदानात सुद्धा दिसेल. त्याच्यानंतर वेगाचा बादशाह लारा, चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा वेगाचा बादशाह लारा आणि शनी शिंगापूर चित्र्या हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतो. त्याच्यानंतर घोटकरांचा सर्जा नक्की कोणासोबत? तर फॉर्च्युनर मैदानातील 1 नंबरचा मानकरी सर्जा जो लखनसोबत पळला होता तो सर्जा आणि घोटकरांचा सर्जा हा A1 जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो. अंदाजे पायरा आहे, हा सुद्धा टॉप स्पीड लागेल यासुद्धा जोडीला. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा पायरा नंदी बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत? तर मित्रांनो या मैदानात एक अंदाजे पायरा सांगतो. घरचा साजच आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. बकासूरचा छोटा भाऊ महाराज आणि बकासूर आत्ताच मैदान झालं, त्या मैदानात दोन्ही नंदीने गुलाल घेतला आणि टॉप स्पीडमध्ये दोन्ही नंदी पळतात. त्याच्यामुळे कदाचित मामा हा घरचा साजच आपला पळवताना दिसतील, कारण तुफान असं स्पीड लागतो या घरच्या साजला सुद्धा. आणि पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यात येऊ शकतो महाराज आणि बकासूर. तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉप पायरे. 100% पायऱ्यांबद्दल अपडेट आली तर नक्की सांगेल. आणि हरण्यास आशुभाईसोबत कोणता नंदी आहे ही सुद्धा व्हिडिओ उद्या दुपारपर्यंत येईल. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात. आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात सध्या खूप गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो कोणत्या नंदींना प्रेक्षक म्हणून वाईट कमेंट करू नका. सर्व महादेवाच्या नंदी आहेत, एवढी फक्त प्रेक्षकांनी काळजी घ्या. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप आणि ताज्या अपडेट नेहमी तुमच्या भावाच्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे तुमच्या भावाच्या चॅनलला 100% सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.